नाशिक भाजपा व भटके विमुक्त आघाडीच्या वतीने होळीनिमित्त भटके समाज असलेल्या मेंद्री पालक यांना दिले होळीच्या दिवशी दूध व मांडे। यावेळी प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावची, शहर अध्यक्ष प्रशांत जाधव, महेशजी हिरे, गणेश कांबळे, बापू शिंदे, नाना शिलेदार आदी युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते। असा आगळा वेगळा उपक्रम पक्षाच्या वतीने साजरा करण्यात आला। मागच्या वर्षी होळी काय केली होती? मागच्या वर्षी होळी आम्ही आमच्या समाजाच्या याच्याने केली। आज होळीचा एवढा आनंद भेटला आम्हाला का खूप मोठा आनंद भेटला। साहेबांनी एवढे कार्यकर्ते त्यांचे भारतीय जनता पार्टीचे आणि पहिल्यांदा मेंढपाळ समाजाला एवढं लोक जमवून या ठिकाणी आणले त्यांनी आणि आम्हाला सण साजरा करून दाखवला। त्याच्याबद्दल त्यांचं खूप मी आभारी आहे। आज सालाबादाप्रमाणे होळीचा सण आहे। हिंदू धर्मामध्ये होळीला हा खूप मोठा आनंदाचा सण असतो। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरवर्षी काही गरीब कुटुंबांना, पाड्यांवरती मेंढपाळांना, ऊस कामगारांच्या मुलांना पुरणपोळी आणि दूध आणि होळीची पूजा करतो आणि त्यांना गोड पदार्थाचा स्वाद कसा मिळेल आणि त्या गोड कुटुंबांना आम्ही आज होळी निमित्त पुरणाची पोळी आणि दूध खाऊ घालतो, पूजा करतो। सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, युवा मोर्चाचे कार्यकर्ते नाशिक महानगरातून या ठिकाणी येतात। ही अशी परंपरा आहे पक्षाच्या वतीने होळी सणाची। नमस्कार, मी बापूसाहेब शिंदे, भारतीय जनता पार्टी भटके व विमुक्त आघाडीचा नाशिक शहराचा संयोजक आहे। भारतीय जनता पार्टी भटकेमुक्त आघाडी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने जो उपेक्षित, वंचित, शोषित, पीडित जो घटक आहे, जो स्थलांतर करतो, एका गावावरून दुसऱ्या गावावर जातो, अशा ह्या भटक्या जमातीच्या वाड्यावर आज आपण जे बघतो हे मेंढपाळ लोक यांच्या वाड्यावरती आम्ही होळी उत्सव साजरा करायचं ठरवलं आहे। आणि पक्षाच्या वतीने सामाजिक समरसता हा जो विषय त्यामध्ये घेऊन विविध प्रकारचे हे जे लोक आहेत यांच्या वाड्यावरती आम्ही इथे होळी साजरी करतो। आज नाशिकजवळ मुंगसरा इथे आलो आहे, तर जेणेकरून ह्या उत्सवामध्ये आपण त्यांच्या सहभागी झालं पाहिजे, त्यांच्यात आपण होळी साजरी केली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आपण एकच आहोत ही भावना निर्माण केली पाहिजे। हिंदू धर्माचे जे सण आहे हे सण, या सणामध्ये आपण त्यांना इन्व्हॉल्व केलं पाहिजे। खरं हा यामधला उद्देश आहे, एकमेकांच्या भावना, एकमेकांबरोबर एखादा सण साजरा करणं, त्यांना आपुलकीने आपण जवळ करणं, आपुलकीने त्यांच्या जवळ जाणं, हा यामधला प्रामाणिक उद्देश आहे। आणि त्या पद्धतीने पक्षाच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे मुंगसरा येथे, ते हे धुळे जिल्ह्यातील साक्री येथील हे सगळं मेंढपाळ पशुपालक आले, त्यांच्या वाड्यावरती आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी सहभागी झालो आणि इथं आम्ही हा उत्सव, होळी उत्सव साजरा करण्याचा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। जय श्रीराम।